आईच्या हातचा मार खायला आणि त्याच हातानं मायाचा घास खायला भावना नशीब लागते. आणि याच्या पण पेक्षा जास्त म्हटलं तर आईची सेवा करायचं पुण्य आपल्याला लाभले यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कुठली असणार आहे. तर नमस्कार मंडळी, आज उठल्या उठल्या आई साहेबांसोबत घरातली सगळी कामं आवरली आणि 11 नंबर गाडी धरून तुमचा भाऊ चाललेला डबा आणाला. कामं एवढी असतात की नाही भावानं आवरच तर आपल्याला एक वाजतोय, पण तुमचा भाऊ काम करा ऐकत बी नाही लाजत बी नाही. 15 मिनिटात जाऊन डबा घेऊन आला आणि आल्या आल्या पहिल्या आई साहेबांचं औषधच तयार केली. आमच्या राणी सरकारनं उठवून बसवलं, लागलंच औषध तयार करून देऊन पण घेतलो. औषध देऊन झाल्यावर लगेच आई साहेबांचं ताट केलं, पण जेवायच्या आधी आई साहेब पहिला घास आपल्याला चारत्यात बघा. आणि काय ना काय तर करामध्ये करून मार खायचं लहानपणापासली सोय आपली अजून काही गेलेलीच नाही. पण असो, आईच्या हातचा मार खाणं पण एक आशीर्वादासारखंच आहे. आई साहेबांचं सगळं आवरलं तोवर आपल्या रावल्याचं पुन्हा जरा गाडी रिपेअर करून मिस्त्रीच्या गॅरेजवर जायचं. चालतंय की भावा म्हटलं आणि निघालो बघा मिस्त्रीच्या गॅरेजवर. तसं काय आपल्या भावाचं गॅरेज लई लांब नाही, सोडा कबनुरातच आहे. त्यामुळे 7 वगैरे टाकलो आणि डायरेक्ट आपल्या मिस्त्रींच्या गॅरेजवर आलो. आम्ही गॅरेजवर आलो, मिस्त्री आमचा नाश्ता करत बसल्यात बघा. नाश्ता करून झाल्यावर 5 मिनिटात गाडीवर घ्या म्हटलं मिस्त्री आमचं, आणि बारीक मध्ये चेकअप करून मिस्त्रीने सांगितलं हॉर्न एक खराब झाला आणि त्याला वेल्डिंग वर आणाय. मग काय मिस्त्रींचीच आपले ज्युपिटर घेतली आणि निघालो गावात. आणि आमचा रावल्या इथं जायचं म्हणत कुठे घेऊन आलाय बघा. 2 मिनिटात येऊयात चला म्हटलं, आणि जरा कमी सोन्या मारुती मंदिर पैसे की पेट्रोल पंप बघा तिथपर्यंत आलतो आम्ही. मिस्त्रीने आमच्या या दुकानचा पत्ता सांगितलेला, त्या मालकाने पण की 2 मिनिटात बघा डागणी मारून दिली आमच्या हॉर्नला. काम झालं रावल्याला म्हटलं आता 0 मिनिटात मिस्त्रीच्या गॅरेजवर परत न्यायचं. नॉनस्टॉप परत आटा वगैरे टाकून आम्ही डायरेक्ट गॅरेजवर आलो. आणि आल्या मिस्त्रीच्या पहिला माग लागलो आमचा हॉर्न तेवढा बसवून द्या म्हणून. मी तर आपलाय म्हटलं काय बोलून चालते. हॉर्न बसवा म्हणताना आमचं मिस्त्री मोबाईल बघत बसल्यात बघा. अर्धा तास मोबाईल बघून झाले, मिस्त्रीने आमच्या की 5 मिनिटात हॉर्न बसवून दिलीत बघा. कसं आहे माहितीये का, आपल्याच दोस्ताचं गॅरेज आहे त्यामुळे जरा इकडे तिकडे वेळ तेवढा चालते. मिस्त्रीने आमच्या ओके मध्ये थँक्यू म्हटलो आणि टाटा करून निघालो आमच्या घरला.